आयज आमी हांगा पणजे आसा गोवा स्टेट कमिशन फॉर विमन जनता हाऊसान गोवा प्रदेश महिला काँग्रेसीची आमची पुराय टीम आसा आणि आमच्या बरोबर आसा स्टेटाचे आमची जनरल सेक्रेटरी एडवोकेट लविनिया, एडवोकेट शबनम, आमची स्टेटाची सेक्रेटरी अनुराधा मॅडम, जनरल सेक्रेटरी जेनिफर लोबो, तसेच आमच्या बरोबर ब्लॉक प्रेसिडेंट आसा एजलिंडा, मायनॉरिटी डिपार्टमेंटाचे वायस चेअरपर्सन झरीन, तशीच आमच्या बरोबर आसा गोवा स्टेटचे चेअरपर्सन फॉर जवाहरलाल मंच पेलेजिया आणि आमची गोवा प्रदेश महिला काँग्रेसची पुराय टीम तुमकां वेलकम करता प्रेसाक, मिडिया भावांक पयलीं म्हणजे. आणि मुद्दो मेन आमी हांगा अड्रेस करपाक आयिल्ली ती एक मेमोरेंडम घेवन आयला आमी आयज हांगा. आनी तो मेमोरेंडम आमी टू द चेअरपर्सन असो अड्रेस केल्लो. हांगा रंजिता पै म्हणून चेअरपर्सन आसलेली अपॉइंटेड, तिचे जस्ट टर्म सोंपला 5 मार्चाक. सो करंटली हांगा मेंबर सेक्रेटरी म्हणून मॅडम उपासना माजगांवकर आसा, पण ती करंटली ऑफिसान ना. आणि ह्यो आमचो मेन मुद्दो ह्यो मेमोरेंडम दिवपाचो म्हणजे आमी 2-3 दिसां पयलीं आयकली एक भयानक अशी जी केस उघड जाल्ली आसा कुडचडे वाठारांत. खंय एक 20 वर्साचो भुरगो अक्युज्ड, तेनी खंय एक 20, 40, 50 नंबर ना कितले तो, पण अशेच चलयेंक लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओज रील्स काढून वेबसायटीचेर अपलोड करून तांकां ब्लॅकमेल करून असले एक घाणेरडे कृत्य केल्ले आसा. एक सारकी शॉक वेव म्हणटा तशी गोंयान ही पसरलेली आसा. सगळ्या गोंयच्या फॅमिलींक, बायलांक स्पेशल करून भंय दिसलेलो आसा आपल्या भुरग्यांच्या प्रती. आता एक सेफ्टी सेक्युरिटी ह्या गोंयान कितें उरली काय म्हणून अशें कायंड ऑफ ताका नांव दिला पेपरार सगळीकडे सेक्स स्कॅन्डल म्हणत न्हू आमी अशें केन्ना, कित्याक तितून मायनर्स इन्वॉल्ड आसा. हे जी असली जेन्ना मायनर इन्वॉल्ड आसता तेन्ना आमी खूब एक बरे सेन्सिटिव्हिटीन असलो इश्यू हँडल करचो पडटा. पण अशें ताका रुपांतरांनी नांव पावलें की सेक्स स्कॅन्डल, अशें केन्नाच गोंयान पयलीं आमी आयकूंक ना आनी घडूंक ना. आतां जेन्ना ह्यो मुद्दो खूब मोठ्या प्रमाणान गांवाच्या लोकांनी बोवाळ घातले तेन्ना खंय तरी पुलिसांनी एक्शन घेतलें आनी ते अक्युज्डाक अरेस्ट केले. पण तरी आसतना आमकां कळून येता आनी दिसता की थंय जाय तशें इन्व्हेस्टिगेशन घडचें ना अशें आमकां डावट आनी दुबाव लागता. एक तर कित्याक जो अक्युज्ड आसा तो 20 वर्साचो आसा आनी तेजेर अशें कंप्लेंट आसा की फाटली 3 वर्सां तो हे कृत्य करता. फाटली 3 वर्सां तो कित्येकशाच चलयेंक तेणी अब्यूज, मोलेस्ट, हॅरस केला, ब्लॅकमेल केला आनी कितें कितें केला हेजे काय फुल रायट अप ना, पण ही हॅज डन सच कायंड ऑफ एक्ट्स. आनी 3 वर्सां जाले तो करता म्हणजे तोय स्वता त्या टायमार 18 वर्साचो आसतलो. चलयेंक जेंकां तो जे कशें करून तेणी ट्रॅप केला आसतले, दे मायट बी फ्रॉम स्कूल, कॉलेज, तेजी बॅचमेट्स, गांवांतली वाड्या वयली खंयची हें आमकां खबर ना. पण अशा कंडिशनान जेन्ना मायनर इन्वॉल्व आसपाची शक्यता आसा, हांगा खरो रोल प्ले करूंक जाय आणि एक्चुअल भायर सरूंक जाय आणि सुवो मोठो कॉग्निझन्स घेवंक जाय. तो म्हणजे गोवा स्टेट कमिशन फॉर विमन आणि गोवा स्टेट कमिशन फॉर चायल्ड. आता तुमकां सांगता, हांगा मॅडम जी आसली रंजिता पै, ती म्हणटा तिचे लास्ट डे जालो, तिजे ड्युटी सोंपली आणि ती रिटायर जाली, शी इज ऑफ दीस ड्युटी. बट चायल्ड जे गोवा स्टेट कमिशन आसा तितून फाटल्या 4 वर्सां कोण कमिशनर अपॉइंट करूंक ना. हे सरकार जे उलयता बेटी बचाव बेटी पढाव ते फक्त उलयतात, कसलोच इन्फ्रास्ट्रक्चर इन प्रोसेस म्हणजे इन हेतून ना, प्रोसिजर कसलेच मेंटेन करना, इन्फ्रास्ट्रक्चर इन प्लेस ना. सो अशी जेन्ना आता घटना घडला, गांवांतल्या लोकांनी बोवाळ केले, पण आयज थंय खरो न्याय घडटलो काय ना तुमकांय सगळ्यांक खबर आसा, आमकां सगळ्यांक खबर आसा. जो पर्यंत एकूय विक्टीम भायर सरना आणि रिपोर्ट करना आणि FIR फायल करना तो पर्यंत ताका अशेंच दवरतले, मातशे थोडे दीस टायमपास करतले आणि बेलार मागीर भायर सोडटले, जशा सगळ्या केसींनी आमकां आयकपाक येता. आणि हे कित्याक घडटा, कित्याक हांगा इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिपार्टमेंट्स आणि कमिशन्स जी आसूंक जाय, जी वावरूंक जाय तीच ना. बोवाळ जालो व्हडलो. तुमी म्हाका सांगा, जेन्ना अशी ज्युविनायल चलयो इन्वॉल्ड आसा,
सेक्स रेकेट म्हणून व्हडलो बोवाळ केलो. कोण येतली फॅमिली फुडें? खंयची चली फुडें सरतली गांवांतली की बाबा आपल्याक आतां अब्यूज जाला म्हणून सांगपाक? सो हेका एक खुबशे बरे भशेनूय हँडल करूंक जावपाचें. ही अशी बोवाळ जाला तो सर्टन गोष्टी रिक्वायर्ड असले बिकॉज तो पर्यंत पुलीस आपले दोळे उघडना. पण कशें आसा, हितून पुलिसान सारकी थरर इन्व्हेस्टिगेशन करपाचें आसा, गरज आसा. आमी आतां हांगा लेटर इनवर्ड केला. इन्चार्ज जी आसा मेंबर सेक्रेटरी मॅडम उपासना, तिने आमचे हेजी नोंद घेवची. आमची डिमांड्स आसा हांगा मेमोरंडमान आमी मागला की तिने सुओ मोटो कॉग्निझन्स घेवन इमिडिएटली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन कमिटी करप. आयज जेन्ना ही केस घडली अशें तांकां न्यूज आयले पळय, तेंच्यांनी थंय आसूंक जाय आसलेले. तेंच्यांनी कुडचडे वचूंक जाय आसलेले, पळोवंक जाय आसले कितली लोक बायलां इन्वॉल्व जाला, कितें येयला. आनी जेन्ना हे अपडेट आयलो, पेपराचेर न्यूज आयली की अशे व्हिडिओज लीक जाला म्हणून, जाल्यार पुलिसांनी इन्व्हेस्टिगेट केलें की बाबा खंयच्या रिपोर्टरान हे घातला, खंय ताका मेळ्ळो असलो डेटा, खंयची सायट्स चेर अपलोड जाला हे सगळे इन्फॉर्मेशन नाल्यार असले व्हिडिओज, हेजे ट्रेल सगळो फायंड आउट करूंक जाय आसलेलो. म्हाका इतलो सुद्दां डावट लागता. 3-4 एंगल भितर आसा. एक तर एकटोच चलो 30-40 महिलेंका अत्याचार करता, शोषण करता, हे खूब डावटफुलूय दिसता की एकट्या चल्यानी अशें कितें केलां आसतलें ट्रॅप करपाक एकाच गांवांतली एकाच जाग्या वयली इतली महिला. तर हितून चान्स आसा, दुबाव आसा की दीस कॅन बी अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. हे ग्रुप आसूंक शकता फ्रेंडांचे बरोबर, बाकीचे चले आसूंक शकता, और कोण इन्वॉल्ड आसा हेजे सारखे थरर इन्व्हेस्टिगेशन जावंक जाय. सेकंडली अशेंय दिसूंक शकता चान्स आसा पोटेन्शियल ड्रग अब्यूज, महिलेंका ड्रग्स दिवन नाल्यार कितें दुसरे कसले सबस्टन्स अब्यूज करून तांकां ट्रॅप करता काय, अशें कोण तेज्या बरोबर टीम आसा जी सगळ्या अशें इतले महिलेंक ट्रॅप करता. सो हेजेर सारखे थरर इन्व्हेस्टिगेशन जावंक जाय. आणि एक सांगूंक सोदता हांव तुमच्या माध्यमांतसून, सरकार म्हणटा बेटी बचाव बेटी पढाओ, तुमकां सांगलें हांगा येयले काय कंडिशन कळटा कितें आसा ते. स्टेट कमिशन फॉर विमन हे हांगा कसलेच जाग्यार हांगा बसलेली ऑफिसर ना जर जाय जाल्यार. आनी तशेंच सेम चायल्ड कमिशनानूय आतां जस्ट 4 वर्सांनी एक कमिशनर अपॉइंट केला, ताका 10 दिसूय जावंक ना अपॉइंट जावन. तेंच्यांनी एक्चुअली इमिडिएटली एक्शन घेवंक जाय, बट दे हॅव नॉट डन. सो एक ज्युविनायल जस्टिस बोर्ड म्हणून आसता, ती एक स्टॅट्युटरी बॉडी, आणि त्यांच्यानी रुल्स अँड रेग्युलेशन दिला की असली केस कशी हँडल करपाची. हेज्या खातीर एक स्पेशल ज्युविनायल पोलीस ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणून अपॉइंटेड आसूंक जाय, जेनी इमिडिएट कॉग्निझन्स घेवन ही केस हाताळप आसता. तशेंच चायल्ड पुलीस ऑफिसर म्हणून आसची पडटा दर एक पुलीस स्टेशनान. हांगा खंय आसा चायल्ड पुलीस ऑफिसर? खंयच्या पुलीस स्टेशनान आमच्या लेडी चायल्ड पुलीस ऑफिसर अशें आसा ज्युविनायल असले केसीस येयली काय हँडल करपाक? खंयच्याय PSIन ही बेश्टी हँडल करप नासता. अशे सारखे स्टॅट्युटरी रुल्स घातलेले आसा ज्युविनायल जस्टीस जी बॉडी आसता तेंच्यांनी. पण खंयूच हांगा कसलेच नॉर्म्स रुल्स म्हणटा ते सरकार फॉलो करना आनी कोणाचे पडूनय गेल्ले ना. आतां आमी पळयतले थोड्या दिसांनी अशेंच जातले, दर एक केस जाता तशी की हेंका काडून खंय तरी 4 दीस बोवाळ करतले, पेपरार सगळे येतले आनी मागीर पयशे खंय दिवन तेजी बेल जातली. तो बरो इन्फ्लुएन्शियल फॅमिलींतलो चलो भुरगो आसा. माझी मागणी आसा सरकारा कडेन की तुम्ही बेगीतल्या बेगीन ह्या सगळ्या कमिशन जितली आसा जी कॉन्स्टिट्युटेड ना आता ती करा आणि सुओ मोटो कॉग्निझन्स घेवपाक एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अपॉइंट करा आणि नॉमिनेट करा. नाल्यार तो पर्यंत खंयूच खंयचीच एक महिला भायर सरून विक्टीम भायर सरून येवची ना. कित्याक हेका एकदम सेन्सिटीव इश्यू आसा, एकदम सेन्सिटिव्हली तो हँडल करूंक जाय. खंयूच त्या विक्टिमाक एक सेफ्टी दिसूंक जाय. आयज जो बोवाळ जाला पळय ज्या रितान तितून खूप डिफिकल्ट दिसता की खंयची बायल मनीस आनी खंयची फॅमिली भायर सरूंक शकता. आमी तशेंच डिमांड हांगा घातलेले आसा, तेंची कॉपी आमी तुमकां सबमीट करता मिडिया सगळ्यांक तुमकां. तितून आमी घातला की एक फंक्शनींग प्रॉपर हेल्पलायन आसचो. अशे कंप्लेंट्स जे अनॉनिमस उरचे विक्टिम्स जे जर येयले जाल्यार मागीर तशेंच मॅन्डेटरी अवेअरनेस प्रोग्राम्स जावंक जाय. स्कूल कॉलेजीन पेरंट्साचे अवेअरनेस प्रोग्राम्स जावंक जाय. हांव एक तुमच्या माध्यमांतून म्हणून हांव सांगूंक शकता, एक अपील करता सगळे आवय बापाय, हे जे आता करंट आमचे सिच्युएशन आयला सगळीकडे आमी हरशी म्हणून सरकाराक ब्लेम करत रावता, पण खंय तर सगळ्यांचेर जबाबदारी आयज आसा. आमी आवय बापूय म्हणून आनी पेरंट्स म्हणून सगळ्यांनी आयज रिस्पॉन्सिबल पेरंटींग करपाची गरज आसा. सोशल मिडियाचेर सगळे एक्सपोजर भुरग्यांक आयज मेळटा आनी त्या खातीर आमी हे आता ही अशी एक केस आमी म्हणटा की एक मोठो स्कॅन्डल म्हणून, पण 2-3 दिसा पयलीं आमी शिरीगांवची गँग रेपची स्टोरी सगळ्यांनी आयकलेली आसा
आणि हांगा गोंयकार भुरगीं ल्हान ल्हान 20-21 वर्साची भुरगीं आता इन्वॉल्व जायत आसा आणि हेजेर खरेंच एक म्हणटा तशें डिझास्टर आणि ट्रॅजिक कंडिशन जावच्या पयलीं आता खंय तरी सगळ्या पेरंट्सांनी विजिलंट रावपाचें, एक विजिलन्स दवरपाची, पुलीस सराउंडिंग आमी सुद्दां नेबरहुडान सगळ्यांनी पळोवपाचें बाबा अशें कोण सस्पिशियस मनीस दिसता काय ना भोंवतात. सो तेन्नाच खंय तरी आमी एक एकठांय रावन सगळे एक कसले तरी जर एक सोल्युशन अशें काडलें जाल्यार चेंज आनी बदल खंय घडूंक शकता आनी असले केसींनी कमी रेट आमी पळोवंक शकता. पण करंट जे सिस्टम्स इन प्लेस ना, हे असले केसीस हँडल करपाक करंट सरकाराची खंयचीच डिपार्टमेंट फंक्शनिंग ना आणि त्यांच्यानी करूंकूय ना हे जे घेवंक जाय असले. थँक्यू. तुम्ही एक गजाल बरोबर म्हणटा की येदो बोवाळ जाला म्हणून जी विक्टिमाची फॅमिली भायर सरची ना. बोवाळ कोणे गेलो ना. सो बोवाळ जालो दुसरे वाटेच्यान. सो तुमची ड्युटी आसतली की त्यांचे फॅमिली पासून मेळोन फुडें करपाचें, फक्त हांगा मेमोरेंडम दिवन जावचें ना. सो ते आमी करतली. कशें आसा आतां खंयची कोण विक्टीम आसा तीच आमकां खबर ना न्हू. आमच्या कडेन काय कसलोच व्हिडिओ रिवील जावंक ना. कोण विक्टीम आसा म्हणून आमी ते गांवांत भोंवतली बाबा तूं विक्टीम अशें करून विचारूंक शकता. सो आमी एक फर्स्ट म्हणजे काम केला की बिकॉज दे शूड बी दे शूड ट्रस्ट समवन एंड समवन लायक अ कमिशन. जर विमन्स कमिशनाची अप्रोच जाता ती बी नॉट डायरेक्टली द विक्टिम्स, थ्रू द पुलीस डिपार्टमेंट जे असतात त्यांच्यानी आमच्या हांगा आमी मागणी केला दे शूड असिस्ट द पुलीस. PSI भोंवन वचून विक्टिमांक विचारूंक शकना. तेका रुल्स आनी रेग्युलेशन आसा एज पर बिकॉज ज्युविनायल्स इन्वॉल्ड आसा. म्हणून आमी कितें म्हटलं हांगा मागणी केला की तुम्ही कमिटी अपॉइंट करा आणि ते असिस्ट करा. म्हणजे आता पुलिसांकडे डेटा आसतलो, व्हिडिओज रिव्हील जाला, तितून खंय तरी इफ खबर ना म्हाका पण जाला आसत रिव्हील आयडेंटिटी ऑफ एनी विक्टिम्स जाल्यार तशें करून अप्रोच करूंक जाता. बट विक्टिम्स हॅव टू कम आउट. आमी फोर्स करून प्रेशरायज करूंक शकना. आता बोवा जालो तो हांवें तुमकां म्हटलें सुद्दां खुबश्या रितीन गरजेचो आसलो तोपर्यंत पुलीस अरेस्ट करचे नासले. पण बोवा चालू असताना विक्टीम भायर येवप हे डिफिकल्ट आसा. सो सगळ्यांनी आता 2 दीस बोवा जालो, आता अरेस्टूय केले अक्युज्डाक. आता हांव सगळ्यांक विनंती करता की हे बरे एक प्रोफेशनल भशेन हाताळपाची गरज आसा. कित्याक हांगा मायनर विक्टिमांचो प्रश्न आसा, फॅमिलींचो प्रश्न आसा, रेप्युटेड फॅमिलीज आसतले, गोंयकार फॅमिलीज आसा. सो मातशें तरी सेन्सिटिव्हिटी आसा ह्या टॉपिकान म्हणून तशें सेन्सिबल कंडिशनान हँडल करपाचें अशी म्हाजी फक्त अपील आसा. हांव म्हणना की केला ते सारखे चुकीचे आसा, पण हांव म्हणटा त्या कंडिशना खातीर एकदां कित्याक सायकोलॉजिकल आनी ज्युविनायलान आमी हें खुबदां पळयता असल्या केसींनी भायर सरनात भुरगीं. बिकॉज अशें जेन्ना तांकां दिसलें की खंय तरी तेंचे पब्लीक इमेज हार्म जातली, नाल्यार खंय तरी बोवाळ जातलो, तेंचे आयडेंटिटी भायर सरतली, अशें जेन्ना तांकां फियर दिसूंक लागलो जाल्यार ती भायर सरून रिपोर्ट करनात. सो आमी आतां जाता तितले पुलिसांक काम करपाक दिवपाचें, बट तेंच्यांनी पयलीं म्हणजे करूंक जाय. आनी त्या खातीर आमी हो मुद्दो रेज करपाक हांगा आयिल्ली. आमचे सगळे मेमोरेंडम तुमी पळयतले, तुमकांय शेअर करतली. पण हितून आमी जितली हेल्प करूंक शकता तितली करपाक रेडी आसा. महिला काँग्रेस म्हणून हांगा आमचे जवाहर बाल मंच आसा, एंटायर महिला काँग्रेसीची आमची स्टेट टिमूय आसा. तुमच्या माध्यमांतून सांगूंक सोदता जर कोण विक्टीम भंय दिसता आनी फाटी फुडें जाता, आमी अप्रोचेबल आसा. हांव जाय जाल्यार म्हाजो नंबर ओपनली दिता 9881907779. जर दिसता तुमकां की पुलिसाक ट्रस्ट करूंक शकना, तुमकां डावट लागता ह्या सरकाराचेर कित्याक थंय बसला तो एक्टीव भाजपाचो कावन्सिलराचो चलो ह्यो आसा म्हणून खंय तरी जर भंय निर्माण जाला जाल्यार तुमी प्लीज आमकां अप्रोच करचें. आमी तुमची फूल सिक्रसी मेंटेन करून तुमकां न्याय मेळसर तुमच्या बरोबर लढत दितली हेजी खात्री दिवंक शकता. आणि तुम्ही वर्ड यूज करता सेक्स स्कॅन्डल. जर हो वर्ड वापरलो जाल्यार लोक खंय तरी भियातात, फाटी सरतात. तुमकां दिसना हे चुकीचें, हो वर्ड वापरिनासतना फुडें वचूंक जाय म्हणून एक केस? एक्चुअली म्हाका दिसता तेच तुमकां स्टार्टिंगान म्हटलें की हो जेन्ना वर्ड येदो व्हडलो यूज जालो पळय स्कॅन्डल, तितून खंय तरी मनार परिणाम जावंक शकता मायनर भुरग्यांचे आनी जालाय आसतलो. कित्याक तेंचें नांव असोसिएट जातलें की आय वॉज अ विक्टीम ऑफ सेक्स स्कॅन्डल. अशें जावंक जायना म्हणून खंय तरी आतां एक सेन्सिटिव्हिटी यूज करून आमी हो हाताळूंक जाय इशू. पण ऑफकोर्स हेका स्कॅन्डल नांव दिवचेच पडलें. म्हाका दिसता मिडियानूच पयलीं तो रिपोर्ट काडलो आनी तो व्हायरल जालो आनी तो खंय तरी मिडियान अशें दिलाय आसतलें म्हाका दिसता. कित्याक अशा एकाच वाठारांतल्या एका चल्यान इतल्या महिलांचे 20-40 काय 50 त्यांचा एक्झॅक्ट फिगर खबर ना, अशें केन्नाच एका गांवांतले अशी बायलांक अब्यूज केल्ले एकूय रिपोर्ट हेज्या पयलीं केन्ना गोंयान भायर सरूंक ना. अशें केन्नाच आमी गोंयान हेज्या पयलीं आयकूंक ना. आनी आतां हे कित्याक जाता?
खंय तरी भंयूच उरूंक ना क्रायम करतात पळय क्रिमिनलाचे मायंडसेट आयज जाला की आपूण कितेंय करून आय कॅन गेट अवे विथ इट. सो त्या खातीर खंय तरी हे निर्माण जाल्लो आसा एक मायंडसेट आनी तो आमी खंय तरी हांगा स्टॉप करूंकूच जाय. आयज जर तो भुरगो भायर सरलो 2 दिसांनी 3 दिसांनी काय 5 दिसांनी एका म्हयन्यान कितें गॅरंटी तो परत वचून असो खंयच्या आनीक महिलेक ट्रॅप करचो ना. सो हेका एक स्ट्रिक्ट एक्शन जावकूच जाय. मे इट बी ही विल बी जुविनायल नॉट जुविनायल नाव बट ही डीड इट वेन ही वॉज ऑल्सो जुविनायल जाल्यार ते सगळे थरल इन्व्हेस्टिगेशन करून तेका बेस्ट आय डोंट थिंक सो यू शुड बी गिवन एनी जस्ट लिवे. ऑफकोर्स पॉक्सो एक्ट घातला सो इट इज नॉन बेलेबल पण स्ट्रिक्ट एक्शन ही जावकूच जाय. पुलीस सक्षम ना दिसतात कोणी हँडल करपाक आपल्याचे ओन ना अशें दिसता म्हाका आता करंट. पुलीस आपले काम करतात पण ते कितें रावला विक्टीम येवनी. सो पुलीस सुद्धा एक प्रॉपर प्रोसिजर आसता हे केसीस हँडल करपाचे. जयान तुमकां सांगले तशें एक जुविनायल जस्टीस बोर्ड आसता पळय ते इन्फॉर्मेशन दिता सगळे रुल्स अँड रेग्युलेशन अश्यो केसीस कशे हँडल करपाचे आनी तेंच्यांनी पुलिसान ह्या केसीन तरी त्या रुल्सा प्रमाणे हँडल केल्लेले ना. एक डिस्ट्रिक्ट जुविनायल ऑफिसर आसचे पडटा तेंच्यांनी हँडल करूंक जाय. एक लेडी जुविनायल पुलीस ऑफिसर आसचे पडटा एव्हरी पुलीस स्टेशनार तेंच्यांनी हँडल करचे पडटा. तशें अजून पर्यंत केल्ले ना आनी म्हणून हांव मागता परत एकदा की हे बेगीतले बेगीन प्रोसिजर फॉलो करून जावची हँडल केस जाल्यार खंय तरी आमी एक्सपेक्ट करूंक शकता एक न्याय हो मेळटलो विक्टीमका. थँक्यू. थँक्यू. एनीबडी एल्स?